वळूयात पुढच्या बातमीकडे। बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्टोर रूमला पहाटे मोठी आग लागली आणि या आगीमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र आणि जुने दस्तऐवज जळून खाक झाल्याचं कळत आहे। यामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भातली कागदपत्र असल्यानं आग लागली की ती लावली गेली अशी शंका देखील व्यक्त होते। आधीच घोटाळ्यानं गाजत असलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्टोर रूमला आग लागली आणि संशयाचा धूर निघू लागलाय। या आगीत काही कागदपत्र जळून खाक झाली, मात्र बँक घोटाळ्यातील कागदपत्र सुरक्षित असल्याचा दावा बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय। जवळपास आमच्या एक 4-5 वर्षामध्ये 19 शाखा बंद केलेल्या आहेत आणि ज्या 19 शाखा बंद केलेल्या आहेत त्यांचं कालबाह्य रेकॉर्ड होतं ते इथं शेडमध्ये ठेवलेलं आहे आणि जे आवश्यक रेकॉर्ड होतं ज्या मर्ज केलेल्या शाखा आहेत त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे ते रेकॉर्ड। बीड जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या काही दिवसांपासून भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आहे। सध्या या घोटाळ्याचा SIT कडून तपास सुरू आहे। बँकेत 141 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे। या प्रकरणी एकूण 2,500 लोकांवर गुन्हे दाखल आहेत, ज्यात बँकेच्या 23 संचालकांचाही समावेश आहे। त्यामध्ये प्रामुख्याने अमरसिंग पंडित, सुभाष सारडा, राजाभाऊ मुंडे, रमेश आडसकर आणि धैर्यशील सोळंके यांच्यासह इतर तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विनातारण कर्ज मंजूर केलं। एवढंच नाही तर कागदपत्राची खातरजमा केल्याशिवाय कर्ज वाटप झालंय। त्यात अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे। त्यामुळे अशा बड्या धेंडांना वाचवण्यासाठी तर बँकेच्या स्टोर रूमला आग लावली नाही ना, त्यात नेमकी किती कागदपत्र जळाली आणि घोटाळ्याचा आणि जळालेल्या कागदपत्रांचा त्यात समावेश आहे का, या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड।